कॉम्पिटिशन आहे. काय करू कॉम्पिटिशन साठी? आता भैयाला फोन लावतो, ह्याच्याकडे असेल. हॅलो, अरे आज कॉम्पिटिशन आहे, ती बॉटल भेटेल का? हा मी तर दुकानी बसलोय, ये घेऊन लवकर. मी आहे दुकानी. हा ये लवकर लवकर आहे. चालते. काय किती का रुपये असं ना, मला फक्त बॉटल दे, मी तुला पैसे देतो. कॉम्पिटिशन आज काय जरी असलं तर जिंकायचंय मला, फक्त लवकर ये. ये लवकर. चहा देऊ का? लागलं तर फोन करतो. फोन करतो. हा चालते चालते. हा काय करतोय इथं? काय नाही रेडी होता कॉम्पिटिशन साठी. काय नाही फुटबूट घालतो, बाथरूम मधून आलो, यायला लागलं. एवढं उशीर असतो कुठं? करायचं. हा झालं माझं. चला. शिकलं बघतो आकाश भाई मस्त. काय झालं रे त्याला? जिम मध्ये व्यायाम करताना अचानक चक्कर आली. या तुम्ही बाहेर ये. बस. काय घेतलं जिम मध्ये? काय घेत नव्हतं घरी? काय माहित ना हो. व्यायाम करत होतो, घाम पण येत होतो त्याला, आणि एकदम इझी वेट मारत होता. त्याच्या बॅग मध्ये वगैरे काय आहे का? हे बघून बॅग. हा, तुझी bag.
चालतंय घेतो मी. मी डॉक्टर पवार रविकिरण ज्ञानदेव, पवार जनरल हॉस्पिटल करमाळा येथे चालवतो. इंजेक्शन टर्मिन म्हणजेच इंजेक्शन मेपेंट्रॅमोन सल्फेट हे इमर्जन्सी कंडिशनमध्ये वापरलं जाणारं इंजेक्शन आहे. याच्यामध्ये आपण कुठल्याही कारणास्तव वापरण्यापेक्षा किंवा बॉडी बिल्डिंग आणखीन शरीर सौष्ठव जिममध्ये बॉडी बनवताना वापरले जाण्यापेक्षा याचा वापर हा खूप वेगळ्या आणि सिरियस कंडिशनमध्ये केला जातो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायपोटेन्सिव्ह शॉक जे असतात की ज्याच्यामध्ये सर्क्युलेटरी फेल्युअर झालेला असते अशा पेशंटमध्ये हे इंजेक्शन खूप गुणकारी आहे. याच्या साईड इफेक्टचा आणि इफेक्टचा वापर करून बरेच जण हे इंजेक्शन हे जिममध्ये बॉडी बिल्डिंगसाठी अनाहूतपणे वापर केला जातो. आजकाल बॉडी बनवणं ही खूप मोठी फॅशन बनलेली आहे. शरीर सौष्ठव करून फिल्म स्टार बनण्यासाठी खूप कमी कालावधी लागतो, म्हणून या इंजेक्शनचा वापर समाजामध्ये अति प्रमाणात केला जात आहे. अनाहूतपणे आत्ताच आपण पाहिलेल्या पेशंटची कंडिशन ही केवळ आणि केवळ ह्या इंजेक्शन टर्मिनमुळे झालेली आहे. हे इंजेक्शन वापरत असताना आपल्याला कुठल्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय आपण जेवढे घेतो त्याचं प्रमाणापेक्षा जास्त वापर केला जातो आणि त्याच्यामुळं लोकांना खूप प्रकारचे साईड इफेक्ट होतात. ह्या इंजेक्शनचा वापर खरं तर सिरियस पेशंटमध्ये ब्लड प्रेशर कमी झालेलं असल्यानंतर ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी केला जातो. हृदयाचे ठोके कमी झालेले असतील तर हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी केला जातो. पण तरुण लोक ह्या इंजेक्शनचा गैरवापर करून त्यांच्यामध्ये मोठ्या मोठ्या आजारांची लागण होऊ शकते, ज्याच्यामध्ये नेहमी BP वाढणं, दुसरी गोष्ट मानसिकता ढासळणं, अँझायटी असू द्या किंवा हेल्युजन डेल्युजन सारखे म्हणजे भास होण्यासारखे जे प्रकार असतात ते होतात. आणि जर लॉंग टर्ममध्ये यूज केला तर त्याचे सिरियस साईड इफेक्ट होऊ शकतात. अचानक तुम्ही इंजेक्शन घेऊन जर जिममध्ये तुम्ही जर एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न केला तर अचानक त्यांचं कार्डियक अरेस्ट सुद्धा होऊ शकतं. याच्यामध्ये मुलांना जीवाला धोका पण होऊ शकतो. झोप न येणं, वेगवेगळे विचार मनामध्ये येणं, जेवण न जाणं, खूप वेगळ्या प्रकारची मानसिकता होणं, अकाली वंधत्व येणं, अकाली आत्महत्येचे विचार येणं, ह्या गोष्टी या इंजेक्शनमुळे होऊ शकतात. अशा कंडिशनमध्ये आपण ते इंजेक्शन पूर्णपणे घेण्याचं टाळलं पाहिजे. स्वतःच्या जीवाला धोका येऊ शकतो मुलांना, तर तुम्ही हे इंजेक्शन अवश्य घ्या.